हा भगवान परमात्म्याच्या भेटीला सुदामा निघालेला आहे. चालत 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 राजवाड्याच्या समोर येताच द्वारपालाची नजर जाती त्याच्यावर आणि द्वारपालांना म्हणू लागला. काय म्हणू लागला? अरे द्वारपालो कन्हैया से कंटो अरे सुदा तीन वेळेस विनंती करतोय, अरे जाऊ द्या रे, मला माझा मित्र आहे. पण द्वारपाल काही ऐकत नाही. सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को, लगाया गले से सुदामा को मोहन हो, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, सुदामा गरीब आ गया है, डरे पे सुदामा गरीब आ गया है. त्यावेळेस सुदामा म्हणतो, नाही देवा, काही नाही दिलं, काहीच नाही दिलं. देव म्हणतो, खरं सांग, दिला असेल. सुदामा म्हणतो, नाही दिलं. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याचं लक्ष सुदाम्याच्या त्या पोटोळीकडे गेलं. देव म्हणलं, सुदाम्या, या पोटोळीमध्ये काय? सुदामा म्हणतो, काहीच नाही देवा, काहीच नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने ती पोटोळी ओढून घेतली आणि भगवान परमात्म्याने ती पोटोळी ज्या वेळेस सोडली ना, त्यावेळेस त्या पोटोळीमध्ये होते पोहे. महाराज, पोहे घेतले, खाल्ले नाही देवानं, सुदाम्याच्या तोंडामध्ये घातले आणि सुदाम्यानं सुद्धा ते पोहे घेतले आणि देवाच्या तोंडामध्ये घातले. मित्रप्रेम कसं असावं मित्र? सुदामा श्रीकृष्ण आलं की समजून जावं मित्र.